वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर बार्शी महामार्गावरील उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धोंडाप्पा गुराप्पा जोडमुटे वय वर्ष 70 राहणार मल्लीनाथ हिप्परगी वय वर्ष 60 हे दोघे ॲक्टिवा दुचाकीवरून कारंबा येथून शेताकडे जात होते। सोमवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास न्यू बंजारा हॉटेलजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या विटांनी भरलेल्या डंपरनं क्रमांक MH20BE 4266 त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात धोंडाप्पा जोडमुटे यांचा जागीच मृत्यू झाला तर मल्लीनाथ हिप्परगी हे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी हिप्परगी यांना रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी सोलापुरातील स्वियल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। या घटनेची नोंद स्वियल पोलीस चौकीत करण्यात आली आहे। अपघाताची माहिती मिळताच कारंबा परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। संतप्त झालेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावली। डंपरला आग लावल्याची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पाण्याचा मारा करून जळणारा डंपर विझवला। दरम्यान एवढी मोठी गंभीर घटना घडूनही सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। या अपघातामुळे कारंबा परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव डंपर वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।